ए माय, माझ्या बालपणी तू माझ्या फाटका इजारीला कापडं कमी होती म्हणून ठिगळ लावायचीस. तेच कापडं मी किती आवडीनं अन प्रेमाने अंगाशी घालायचो. आताच्या काळी सगळं दृश्य बंद झालं. कैक ठिकाणी फाटलेली इजार आता फॅशन म्हणून उदयास आली. फॅशनच्या नावाखाली अर्धनग्न होऊन गावभर फिरायचं. चुका मात्र आपल्या असतात, दोषी इतरांना ठरवायचं. अंगभर शोभून दिसणारी ती साडी चोळी पूर्ण पोशाख आता बहुतांशी नकोतच मुलीला आणि तिच्या आईला. अजून किती अब्रूची चाळण करायची हे कसं कळत नाही आज कोणाला. अजून काही दिसानं काय होईल काय माहीत. माय, तूच सांग ना पुढचं आयुष्य कसं असेल. कसं दिस जातील अन कसं दिस येतील कसं सांगू तुला. जगण्याचं गणितच सारं बिघडून गेलंय आत्ताच्या पिढीचं. कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य राहिले नाही कोणालाच. कसं जगायचं म्हणून जगतायत सारी माणसं. जगायचं म्हणून जगतायत सारी माणसं. धन्यवाद.